जन्म मृत्यु जरा तप्त जन विश्रांतिदायिनी सर्वोपनिषदुद्घुष्टा शान्त्यतीत कलात्मिका। पृथ्वी तलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव जो आहे तो जन्माला येणे, तारुण्यात पोचणे, वृद्ध होणे, मृत्यू पावणे या चक्रामध्ये बद्ध आहे. आता प्रत्येक जीवात्म्याला मृत्यूसमयी अत्यंत यातना होतात, वेदना होतात. आयुष्यामध्ये सुद्धा त्याने बऱ्याच प्रकारचे कष्ट, हाल, अपेष्टा, त्रास सहन केलेला असतो आणि त्यामुळे मृत्यूसमयी एखादा व्यक्ती शांत आहे असं खूप रेअरली घडतं, खूप दुर्मिळपणे असं घडतं. अदरवाईज मोस्टली प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक जीव जो असतो तो वेदनेने तळमळत किंवा अत्यंत क्षुब्ध मनस्थितीमध्ये मरण पावतो. तर आपला जो पंचकोशात्मक देह आहे तो यातना सहन करत तडफडत मृत्यू पावल्यामुळे पाचही कोश मृत्यूनी नष्ट होत नाहीत. तुमचा कर्मसंचिताचा जो कोश असतो तो विद्यमान असतोच आणि त्यामुळे त्या आत्म्याला, त्या जीवाला मृत्यूपर्यंत सुद्धा असं एकदम शांतता प्राप्त होत नाही. त्याची ती तडफड, त्याची ती क्षुब्धता, मागच्या जन्मातील भावभावनांचा, नातेसंबंधांचा, वियोग झाल्याच्या वेदना, ताण हे सगळं विद्यमान असतं. म्हणजे त्याच्या मरणानंतर सुद्धा त्यांनी जो जन्म भोगलेला आहे 70-80 वर्ष, तर त्या जन्माच्या स्मृती त्याच्या अजून संपलेल्या नसतात किंवा त्या विस्विषित झालेल्या नसतात. तर त्यामुळे तो अत्यंत ज्याला आपण म्हणू शकतो शुद्ध, क्लेशपूर्ण अशा मानसिक स्थितीमध्ये आहे. बरं, याच्यातला दुसरा प्रॉब्लेम काय होतोय की तुम्ही जेव्हा जिवंत असता तेव्हा तुमचा जो जगताशी असलेला कनेक्ट असतो तो इंद्रियाच्या माध्यमातून आहे. म्हणजे आपले हात आहेत, आपले पाय आहेत, डोळे आहेत, त्वचा आहे, नाक आहे, कान आहे, या सगळ्या इंद्रियांच्या मार्फत आपल्याला बाहेरून इन्फॉर्मेशन मिळत असते जगताची आणि आपण त्या अकॉर्डिंग वर्तन करत असतो, रिॲक्ट करत असतो. म्हणजे मला ऐकण्यासाठी कान हवे आहेत, मला श्वास घेण्यासाठी किंवा मला गंध घेण्यासाठी नाक हवं आहे, मला बघण्यासाठी डोळे हवे आहेत, मला स्पर्श, उष्णता, थंडी जाणवण्यासाठी त्वचा हवी आहे. बरोबर आहे की नाही? चलनवलन करण्यासाठी हात हवे आहेत, पाय हवे आहेत, हे सगळं मला हवंय. या सगळ्या इंद्रियांवरतीच माझं अस्तित्व आजच्या डेटला अवलंबून आहे. पण मृत्यूनंतर हे सगळेच निष्क्रिय होत आहे. मृत्यूनंतर मग भले तुम्हाला जाळलं जाईल, भले तुम्हाला गाडलं जाईल, पण हे सगळं तुमचं निष्क्रिय होणार आहे. आणि मग त्या वेळेला त्या जीवात्म्याला बराच काळ आपण मेलो आहे हे समजत नाही. मेलो जर आहोत तर त्याच्या जोडीला जी आपण सुषुप्ती अवस्थेमध्ये जी एक हतबलता अनुभवत असतो ना, तशी हतबलता तो जीव अनुभवत असतो. कारण म्हणजे मला हलवायला हात नाहीयेत, मला चालायला पाय नाहीयेत, मला डोळे नाहीयेत, कान नाहीये, मग मी जगताकडून ज्ञान कसं ग्रहण करणार किंवा मी जगताशी कसा कनेक्ट राहणार आहे, हा एक फार मोठा संभ्रम आहे. आणि असं आपल्याला कसं असतं की आपण समजा झोपलो, झोपेतून उठलो, तर आपण ज्या क्षणी जागे होतो त्या क्षणी आपण जगताशी कनेक्ट होतो आणि आपल्याला सगळं दिसायला लागतं, जाणवायला लागतं, समजायला लागतं आणि आपण आपल्या एक रुटीन लाईफमध्ये शिरतो. पण इथं तसं होतच नाहीये. इथं आपण जागे आहेत का झोपलेले आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे इंद्रिय नाहीये. मी ऐकू शकतोय, नाही ऐकू शकत आहे याच्यासाठी आपल्याकडे इंद्रिय नाहीये. आणि ऍक्च्युअल मध्ये असं असतं की या सगळ्या गोष्टी अस्तित्वात नसताना सुद्धा आत्मा या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ शकत असतो, ग्रहण करू शकत असतो, त्याच्यामध्ये ती क्षमता असते. तर त्या क्षमतेचा आत्म्यानी देह धारण केलेला असताना कधीच वापर केलेला नाहीये. आणि देह गेल्यानंतर सुद्धा तो सर्व ज्ञानाचा ओघ किंवा तो सर्व जाणीवांचा ओघ, तो सर्व घटनाक्रमाचा किंवा त्या सर्व क्रमांचा जो ओघ आहे तो तुमच्या दिशेने येत असतोय. आणि तुम्हाला हे कळतच नाहीये, तुम्ही संभ्रमित झालेले आहात की मला डोळे नाही आहेत पण मला जाणवते, हालचाल दिसते, मला हातपाय नाही आहेत पण मी तरंगत तरंगत जाऊ शकतो इकडे तिकडे, मला कान नाही आहेत पण मला ऐकू येतंय.
ही जी एक वेगळी अवस्था असते, या अवस्थेमध्येच त्या जीवाला सेटल व्हायला प्रचंड वेळ लागतो. देहाशिवाय कसं जगायचं एक आत्मा म्हणून, हा हा काळच त्याला हे हे त्याला समजण्यामध्येच काही काळ निघून जातो. बरं, दुसरीकडे असं होतं की जसं आपण म्हणतो की एखादा जीव जो आहे तो निखळ आत्मस्वरूप झालेला नाहीये. त्याच्या वासनांचे काही कोश अजून त्याला वेढलेले आहेत. आणि त्या वासनांच्या कोशांनी वेढलेल्या त्या जीवाला क्षुधा आणि तृष्णा सुद्धा आहे बरं का. मग या क्षुधे आणि तृष्णेचं सुद्धा कसं शमन होणार आहे? तर जो आपल्याला गंध येतो, जसं आपण एखादा अन्न पदार्थ आहे, तुम्ही छान ताजा ताजा भात शिजवला, तर त्या भाताचा सुगंध आपल्या नाकाला येतो आणि आपल्याला हा म्हणजे आपण जसं म्हणतो ना, आपण अन्न जे भक्षण करतो ना, तर केवळ आपण तुम्ही असं मुखात घालता, चावता आणि मग जिभेवरती त्याची चव रेंगाळते म्हणून तुम्ही अन्न नाही भक्षण करत. आपण अन्न जे भक्षण करत असतो ते आपण डोळ्यांनी त्याला बघत असतो, आपण त्याचा गंध घेत असतो, आपल्याला त्याचा छान वाफाळता भात असा दिसत असतो. म्हणजे आपल्या प्रत्येक इंद्रियांच्या मार्फत आपण त्या अन्नाला भोगत असतो आणि तिच्या जोडीला आपण तो हाताने तोंडात घालत असतो आणि चर्वण करताना आपल्या जिभेला सुद्धा ती चव जाणवत असते आणि जिभेला ती चव जाणवल्यानंतर त्यातून जी एक लाळ आपल्या याच्यामधून प्रसवते, त्यातून आपल्याला ती तृप्ती मिळते त्या अन्नग्रहणाची. पण आता त्या जीवाचा देह उरलेलाच नाहीये. मग अशा वेळेला तो भाताचा जो एक सुगंध आहे, तो त्याला नाक हे इंद्रिय नसताना सुद्धा तो येणार आहे. कारण तो सगळ्यात तरल सुगंध आहे. पण मग तो जो सुगंध आहे, त्या सुगंध रूपानेच किंवा त्या सुगंधाच्या सूक्ष्म रूपानेच त्याला तो ग्रहण करून स्वतःच्या क्षुधेची तृप्ती करायची. तृष्णेची तृप्ती सुद्धा तशीच होणार आहे. पण हे सगळं त्याला समजायला, हे त्याला सगळं शिकायला खूप वेळ लागणार आहे. ठीक आहे. ही सगळी चर्चा खूप वेगळ्या लेवलवर, वेगळ्या ह्याच्यावर आहे. पण ही गोष्ट किंवा हे सिद्धांत ज्ञात असणं प्रत्येक जीवासाठी आवश्यक आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी बोलतोय म्हणजे असं हे समजू नका, पण या गोष्टी आपल्या सगळ्याला ज्ञात असणं हे आवश्यक आहे. त्या आवश्यक आहे म्हणल्यावर आवश्यक आहे, त्यामुळे सांगितलं पाहिजे किंवा याच्यावरती कुठेतरी तुमच्या मेंदूमध्ये सुद्धा याच्यावरती चर्वण व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्याला हे सूक्ष्म रूपाने हे भोगता येणार आहे. आता आपल्या शास्त्रांमध्ये काय सांगितलं माहितीये का? गरुड पुराणामध्ये हे उल्लेख आहेत. आता गरुड पुराण आपल्याकडे आपण विशिष्ट वेळेला वाचलं पाहिजे वगैरे अशा पद्धतीचे मानक आहेत, पण तरी गरुड पुराणातला हा मी एक भाग मुद्दामून तुम्हाला सांगतो की आपल्याकडे जे आपण दशक्रियेचे विधी करतो ना, 8व्या दिवसाचे, 9व्या दिवसाचे, 10व्या दिवसाचे, तर त्यावेळेला आपण जे पिंड प्रदान करत असतो त्यावेळेला, तर त्यावेळेच्या पिंड प्रदानामध्ये आपण त्या प्रेतात्म्यासाठी पिंड प्रदान करत असतो. प्रेतात्म्याच्या जोडीला आपण आपल्या 2 पूर्वजांना सुद्धा ते पिंड प्रदान करत असतो. म्हणजे 3 पिढ्यांना आपण आपल्या पिंड देत असतो. केवळ वडिलांच्या कुलातील नाही, आईच्या आणि वडिलांच्या दोघांच्या कुळातील आपण 3 पिढ्यांना पिंड प्रदान करत असतो. त्याच्या जोडीला आपण एक पिंड असा प्रदान करत असतो की ज्यांना आपण म्हणतो की अपमृत्यू आलेला आहे, निपुत्रिक जे मेलेले आहेत, अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे, किंवा युद्धामध्ये युद्धभूमीवरती मृत्यू झालेला आहे. तर असे जे अनामिक लक्षावधी, कोट्यावधी, अब्जावधी जीव आहेत, ते सुद्धा या असमंतामध्ये सूक्ष्म रूपाने अक्षरशः म्हणजे असं ज्याला आपण म्हणू शकतो आर्त साथ देत आणि संभ्रमित अवस्थेमध्ये असे फिरत आहेत सगळीकडे. आणि मग अशा जीवांना जेव्हा समजा कुठेतरी पिंड प्रदानाचा विधी होत असेल, तर त्याच्या त्या भाताचा वगैरे त्यांना गंध येतो आणि मग ते त्या ह्याच्याकडे आकृष्ट होतात. तर ते कोणीही असेल, ते दुःखी जीव आहेत, ते दुर्दैवी जीव आहेत, पण त्यांचा सुद्धा मोक्षप्राप्तीचा अधिकार आहे किंवा त्यांना सुद्धा पुढील गती मिळवण्याचा त्यांचा अधिकार आहे. तर तो अधिकार आपली संस्कृती नाकारत नाही. मग आपली संस्कृती काय करते? त्यांच्यासाठी सुद्धा एक पिंड ठेवते की जे असे सगळे अनामिक आहेत, ज्यांचा नाही चिरा नाही पण ती मृत्यू झालेल्या अशा सगळ्यांसाठी म्हणून आम्ही एक प्रतिकात्मक पिंड ठेवलाय की या पिंडाला ग्रहण करून त्यांच्या सुद्धा पुढील मुक्तीचा किंवा त्यांच्या पुढील गतीचा मार्ग प्रशस्त व्हावा, ते या मधल्या अवस्थेमध्ये अडखळून पडू नये किंवा अडकून राहू नये. ठीक आहे. त्याच्या जोडीला आपण अजून एक पिंड ठेवत असतो. तो पिंड जो ठेवला जात असतो तो असतो प्रेत सख्यासाठी ठेवला जाणारा पिंड. आता मी ही जी मृत्यूवर परांतची अवस्था सांगितलेली आहे ना,
या अशा सर्व या अवस्थेमध्ये तो जो जीव असतो ना, तो प्रचंड भयभीत झालेला आहे. तो प्रचंड क्षुब्ध आहे, तो प्रचंड संभ्रमित आहे. म्हणजे त्याला काहीही कळत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे ह्याच्यातून काय करावं, बाहेर कसं जावं, पुढे कसं जावं, काहीही समजत नाहीये. अशा अत्यंत दयनीय विकल अवस्थेमध्ये ईश्वरी तत्वाकडून एक प्रेतसखा पाठवला जातो. आता हा प्रेतसखा कोण आहे? तर या जीवाच्या संपूर्ण जीवन कालामध्ये एखादा असा पुण्यवान व्यक्ती असतो किंवा असा पुण्यवान त्याचा मित्र असतो, त्याची पत्नी असू शकते, त्याचा कोणी नातेवाईक असू शकतो, कुणी ना कुणी त्याच्या आयुष्यातला असा व्यक्ती की ज्याच्या मनामध्ये या प्रेताबद्दल किंवा प्रेतात्म्याबद्दल पराकोटीची प्रेम किंवा स्नेह होता त्या दोघांमध्ये. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं तर त्यांचं मैत्र होतं. ठीक आहे ना. तसं मैत्र असलेला जो प्रेतसखा असतो आणि जो दिवंगत झालेला, त्याचा ऑलरेडी मृत्यू झालेला आहे, तर त्याला ईश्वराकडून तुमच्याकडे पाठवलं जातं तिथं त्या प्रेतात्म्याकडे, की तू जा, तू त्याला त्याच्या या स्वरूपाचं जाणीव करून दे. तू त्याच्या या क्षुब्ध अवस्थेमध्ये त्याचं मन शांत कर, त्याच्या चित्ताला शांत कर, त्याच्या चेतनेला शांत कर. मन पण उरलेलं नाही, चित्त पण नाही, फक्त चेतन आहे. त्याच्या त्या चेतनेला शांत कर आणि त्याला त्याचं एक प्रेतात्मा म्हणून अस्तित्व काय आहे, कसं आहे, या अस्तित्वामध्ये त्यांनी कसं टिकायचं आहे आणि या अस्तित्वातून त्यांनी पुढच्या गतीच्या दिशेने कशी वाटचाल करायची आहे किंवा पुढच्या गती प्राप्त होण्यासाठीची प्रतीक्षा त्यांनी कशी करायची आहे, यासाठीचं त्या प्रेतात्म्याला मार्गदर्शन करण्यासाठी जो येतो त्याला आपल्याकडे प्रेतसखा असं म्हटलं जातं. मग हा प्रेतसखा येतो. मग या प्रेतसखा आपल्याकडे असं म्हणलं जातं की अं, जीवितांचं विश्व आणि आत्मस्वरूपाचं विश्व या दोन्हीच्या मध्ये एक वैतरणा नावाची नदी प्रवाहित होते. तर या वैतरणेच्या पलीकडच्या तीरावरून तो प्रेतसखा आलेला आहे आणि त्याला ईश्वराने असं सांगितलं आहे की तू या प्रेतात्म्याला घेऊन वैतरणा पार करून पलीकडच्या टोकावरती ये. मग आता तो वैतरणा पार करण्यासाठी तिथून निघालाय, वैतरणा पार करून तो इथं आलेला आहे. तर मधल्या कालखंडामध्ये या प्रेतसख्याला सुद्धा भूक लागलेलीच असेल ना. मग म्हणून आपण त्याच्यासाठी सुद्धा एक पिंड ठेवलेलं की त्याची सुद्धा क्षुधा शांत व्हावी आणि त्यांनी या प्रेतात्म्याला स्वतःबरोबर वैतरणा पार करून पुढच्या लोकामध्ये घेऊन जावं, ज्याला आपण गतीस्त्वम त्वमेका भवानी असं म्हणतो ना. तर पुढची गती प्राप्त करण्यासाठी त्यांनी या प्रेतात्म्याला घेऊन जावं, याच्यासाठी तो प्रेतसखा आले. बरं, आता हा प्रेतसखा इथं आलेला आहे, तो या प्रेतात्म्याला घेऊन जाणार आहे कारण तो त्याचा जीवलग आहे. पण त्याच वेळेला ज्यांना काही चिरा नाही पण ती असा मृत्यू आलेला आहे, असे जे प्रेतात्मे घुटमळत आहेत त्यांना सुद्धा या पिंडदानातून जी मिळालेली तृप्ती आहे, त्या तृप्तीनंतर ज्यांची तितकी उन्नती झालेली आहे प्रेत स्वरूपामध्ये की ते आता पुढील गतीला प्राप्त होऊ शकतात, तर अशांना सुद्धा तो प्रेतसखा येऊन वैतरणीच्या मार्गाने जातो. ही आपल्याकडची ज्याला आपण कर्मकांड रूपी संकल्पना आहे की जो प्रेतात्मा आहे त्याच्या पुढच्या गतीच्या संदर्भामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये जे भाष्य केलेले ते या स्वरूपाचं भाष्य आहे. आता आपण येऊ ललिता देवीच्या स्वरूपाकडे. तर हा जो जीव आहे जो या पद्धतीच्या क्षुब्ध अवस्थेमध्ये आहे, तर त्याला पुढील गती प्राप्त होण्यासाठी काय काय प्रॉब्लेम्स येणार आहेत? तर सगळ्यात पहिले तो त्याच्या या प्रेत स्वरूपामध्ये किंवा चेतना स्वरूपामध्ये स्थिर झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याला या जन्मामध्ये जो नात्यांचा त्याच्या भोवती पाश पडलेले आहेत, या सगळ्या पाशांपासून तो मुक्त झाला पाहिजे. त्याला हे कळलं पाहिजे की माझा जो नष्ट झालेला देह आहे हे केवळ एक वस्त्र होतं जे जीर्ण झालं होतं, ज्याचा मी त्याग केलेला आहे आणि आता मी नवीन वस्त्र धारण करण्यासाठी सिद्ध होणार आहे. आता मला नवीन वस्त्र जे मिळणार आहे ते कोणत्या दर्जाचं असेल, तर मी मागच्या जन्मामध्ये जी काय चांगली वाईट कर्म केलेली आहे त्यानुसार जर मला उत्तम गती मिळणार असेल किंवा अधोगती मिळणार असेल, तर या दोन पैकी जी कोणती गती मिळणार आहे त्या गतीनुरूप मला वस्त्र प्राप्त होणार आहे, अर्थात त्या गतीनुरूप मी पुन्हा एकदा जन्म घेणार आहे. तर आता ही या पद्धतीचं ज्ञान त्या चेतनेमध्ये विकसित होण्यासाठी
ते असं एका क्षणामध्ये विकसित होऊ शकत नाही. आधी तुमची शुद्धता संपली पाहिजे. त्यानंतर तुम्ही काही ग्रहण करण्याच्या मानसिक स्थितीला किंवा चेतनेला सुद्धा त्या ज्याला आपण म्हणू शकतो, आता याला शब्द कसा लावायचा, आपण मन ही संकल्पना अशी वापरतो की चेतना किंवा प्रेतात्म्याला मन नाहीये, पण ती क्षुब्धता लोपून त्याला ती एक शांती प्राप्त झाली, की शांती प्राप्त झाल्यानंतर त्या चेतनेला ते ज्ञान ग्रहण करण्याची त्याच्यामध्ये ती क्षमता विकसित होईल. ती वृत्ती त्याच्यामध्ये विकसित होईल. मग ती क्षमता त्याच्यामध्ये जेव्हा विकसित होईल, त्यानंतर तो पुढच्या गतीला जाण्यासाठी पात्र होणार. तर हा जो मधला कालखंड आहे ना, हा मधला कालखंडामध्ये तुम्हाला एखाद्या आईच्या मायेने जी तुमची काळजी घेत, तुम्हाला या सगळ्या परिस्थितीची जाणीव करून देत, तुमच्या पुढच्या गतीचा मार्ग जी प्रशस्त करणारी असते ना, ती ललितांबिका असते. आणि मग तिचा उल्लेख आपल्याकडे कसा केलाय, जन्म मृत्यू जरा तप्त जन विश्रांती दायिनी. हा तुम्हाला विश्रांतीचा कालावधी आवश्यक आहे. हा विश्रांतीच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या त्या क्षुब्धतेचा त्याग करणार आहात, तुम्ही शांत होणार आहात, तुम्ही स्थिर होणार आहात, आणि तुम्ही स्वतःच्या मागच्या जन्मांच्या सर्व स्मृतींपासून आणि मागच्या जन्माच्या सगळ्या तुमच्या नात्यांच्या पाशांपासून मुक्त होणार. जेव्हा तुम्ही ते तसे मुक्त होता ना, त्यानंतर तुमच्या पुढच्या गतीचा मार्ग प्रशस्त होईल. आता या सगळ्या घटनाक्रमाकडे आपल्या संस्कृतीने अजून एका वेगळ्या दृष्टीने बघितलेलं आहे. आपण ज्या लोकांमध्ये आहोत, भूलोकामध्ये, आपला 24 तासाचा दिवस आहे, बरोबर. आणि वैतरणीच्या पलीकडचा जो लोक आहे ना, तो तिथं एका संवत्सराचा म्हणजे 360 आपल्या दिवसांचा एक दिवस आहे. मग आपल्या दिवसामध्ये आपण साधारणतः दिवसातून 3दा तरी जेवण करतो, बरोबर. हा जो एक काल आहे, तो साधारणतः 1 वर्षाचा काल मानला जातो, की त्या 1 वर्षाचा काल त्यांना नॉर्मल कोर्समध्ये वैतरणा पार करून जायला लागणार आहे. ठीक आहे. तर या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये तो जीव त्यांनी देहत्याग जरी केलेला असला, तरी त्याची जी पृथ्वीवरची क्षुधा आणि तृष्णेची जी सवय आहे, ती अजून विद्यमान आहे. वर दुसरीकडे त्याचा देह या ट्रान्झिशन फेज मधून जात आहे. म्हणजे ही वैतरणा जी नदी आहे, ती नदीला ऍक्च्युली आपण एक ट्रान्झिशन फेज कन्सिडर केलं पाहिजे, की जो एक वर्षभरामध्ये पूर्ण होणार आहे. तर तो या ट्रान्झिशन फेज मधून जातोय, तो क्षुब्ध आहे. आपण ज्याला म्हणतो ना, की एखादा व्यक्ती खूप रागावलेला असेल किंवा तुम्हाला खूप मेंटल स्ट्रेस आला, तर तुम्हाला खाल्ल्यानंतर सुद्धा बरं वाटतं. म्हणजे काही लोक राग आला तर रागाच्या भरात 2च्या जागी 4 पोळ्या खाऊन घेतात. असं सुद्धा होतं आपल्याकडे. तर या क्षुब्ध अवस्थेतला जो जीव आहे ना, त्याला क्षुधा आणि तृष्णा पण सातत्याने लागणार आहे. ठीक आहे ना. बरं, आता त्याचा जो पृथ्वीवरचा जीवनकाल आहे, 24 तासाचा एक दिवस, आता तो काल चेंज झालेला आहे. आता त्याचा जो काल आहे, त्याचा काल म्हणजे संपूर्ण 1 वर्ष म्हणजे एक दिवस, हा त्याचा कालखंड झाला. मग हा संपूर्ण 1 वर्ष म्हणजे एक दिवस, या कालखंडामध्ये त्याची जी चेतना स्ट्रेच होणार आहे, म्हणजे जसं आपण एखादं रबर किंवा इलॅस्टिक असं ताणतो, तसं त्या चेतनेचा त्याचा ताण वाढत 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 जात, शेवटी तो त्या 1 वर्ष म्हणजे एक दिवस या ऑर्डरमध्ये सेट होणार आहे. पण या संपूर्ण पिरियडमध्ये तो अत्यंत क्षुधेने ग्रासलेला आहे, तृष्णेने ग्रासलेला असणार आहे, मायेच्या पाशामुळे तो क्षुब्ध असणार आहे. म्हणून आपल्याकडे एक प्रथा अशी पण आहे, की एखादा जर जीव मृत्यू पावला असेल, तर त्याचं आपण मासिक श्राद्ध करतो. हे मासिक श्राद्ध म्हणजे त्याला आपल्याकडे भरणी श्राद्ध असं म्हटलं जातं. त्या भरणी श्राद्धामध्ये हे जे 12 महिने, ज्या तिथीला त्या जीवाचा मृत्यू झालेला आहे, त्यावेळेला परत एकदा तुम्ही पिंडप्रदान केलं पाहिजे, असं आपलं शास्त्र सांगतं. म्हणजे तो जीव या लोकातून पलीकडच्या लोकांमध्ये जाण्यासाठीचा त्याचा जो 1 वर्षाचा प्रवास आहे, त्याच्या 2-2 तासामध्ये त्याला ती क्षुधा आणि तृष्णा त्याची तृप्त करण्यासाठी तुम्ही त्याला पिंड प्रदान करायचं. आणि मग 1 वर्ष पूर्ण झालं, तो वैतरणा पार करून पलीकडच्या लोकात पोहोचलाय. मग आता त्या लोकातलं युनिट ऑफ मेजरमेंट काय आहे, तर 1 वर्ष म्हणजे एक दिवस, 1 संवत्सर म्हणजे एक दिवस, बरोबर आहे. तर मग आता तो आपण जिवंत असताना जे दिवसातून 2दा 3दा 4दा जेवत होतो, आता असं झालेलं आहे की त्याचं स्थूल देहाचं स्वरूप संपलेलं आहे.
आणि आपल्या शास्त्रामध्ये जे वेदविहित कर्म नावाची कन्सेप्ट होती, म्हणजे आपल्याकडे झाला होता विचारायचा होता की वेदविहित कर्म म्हणजे नेमकं काय. तर वेदविहित कर्मांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सांगितलेली आहे की तुम्ही दिवसातून एकदाच जेवलं पाहिजे. सूर्य माध्यान्नी जेव्हा आलेला आहे म्हणजे बरोबर दुपारी 12 वाजता, जेव्हा तुमची क्षुधा संपूर्णपणे प्रज्वलित असेल, तुमचा जठराग्नी पूर्ण प्रदीप्त झाला असेल, त्यावेळेला तुम्ही पोटभर अन्न भक्षण करावं. मग बाकी दिवसभरात तुम्ही दुग्ध पान करू शकता, फलाहार करू शकता, असं काहीतरी करू शकता. पण आयडियली तुम्हाला जर तुमची हेल्थ सेट करायची असेल तर शार्प 12 वाजता तुम्ही फक्त जेवण करायचं. बाकी तुम्हाला जेवण करायची गरज नाही. तर आता तो जो जीवात्मा आहे ना, तो सॉरी प्रेतात्मा जो आहे ना, तो आता त्या त्या लोकात पोहोचलेला आहे. अशा लोकात पोहोचलेला आहे की जिथं एकदाच अन्न भक्षण करणं तुम्हाला एनर्जाइज ठेवू शकतं किंवा तुम्हाला फंक्शनल ठेवू शकतं. तर त्या लोकांमध्ये त्याला ते एकदाच जेवण परवडणारे किंवा पुरणारे किंवा चालणारे, तर म्हणून तुम्ही त्याचं संवत्सारिक श्राद्ध करा. म्हणजे वर्षातून एकदा तुम्ही त्याला खायला घालत असता. तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही वर्षातून एकदा त्याची क्षुधा आणि तृष्णा तृप्त करतात, परंतु तो ज्या लोकांमध्ये बसलेला आहे त्या लोकांमध्ये त्याला रोजच्या रोज व्यवस्थित खायला मिळतं आणि तो सुखी आहे, तो तृप्त आहे. आता आपल्याकडे गौतम बुद्धाच्या काळामधला आता टिपिकल कम्युनिस्ट पुरोगामी या लोकांनी केलेला प्रचार आहे की यज्ञ संस्कृती भ्रष्ट झाली होती, असं होत होतं, तसं होत होतं, आणि त्यामुळे गौतम बुद्ध आला आणि त्यांनी यज्ञातील बळी पशुबळी बंद पाडले, याव केलं त्याव केलं. पण ऍक्च्युअली यज्ञ सुद्धा करण्याच्या मागची सैद्धांतिक भूमिका तीच होती की यज्ञामध्ये तुम्ही जे हविद्रव्य अर्पण करता आहात, मग त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भाताची तुसं टाकता आहात, तुम्ही सगळे अन्न घटक टाकता आहात, तुम्ही औषधी वनस्पती टाकता आहात. तर ह्या औषधी वनस्पती, अन्न पदार्थ, अजून कित्येक वनस्पती, ज्याला परत फळं, हे जे आपण टाकतो, आणि हे जेव्हा त्या यज्ञामध्ये भस्मीभूत होतं, तर भस्मीभूत झाल्यानंतर सूक्ष्म रूपाने ते घटक संपूर्ण त्या आसमंताला व्यापून टाकतात. मग त्या आसमंतामध्ये विद्यमान असणारे केवळ प्रेतात्मे नाही, म्हणजे मनुष्य प्रेतात्मे असं नाही म्हणत आहे मी, तर त्या आसमंतामध्ये असणारे जेवढे सूक्ष्म जीवाणू, विषाणू, जे कोणी आहेत, त्या सगळ्यांचं या यज्ञाच्या याच्यातून जो धूर निघायचा, त्याच्यामध्ये असलेल्या सूक्ष्म अन्नानी पोषण व्हायचं. पण हा जो जन्म मृत्यू जरा तत्वजन विश्रांतीदायिनी हा जो भाग आहे की हा जो ट्रान्झिशन फेज आहे त्या प्रेतात्म्याचा पुढच्या गतीला प्राप्त होण्याचा, तर त्या काळामध्ये त्याचा क्षुब्धपण शांत करून त्याला पुढच्या गतीच्या दिशेने मार्गस्थ करणारी चेतना शक्ती म्हणजे श्री ललिता देवी. आपण ललिता देवीची उपासना का करायची, तर त्याच्या अनेक कारणांच्या पैकी हे सुद्धा येतं. त्याच्यासाठी आपल्याकडे जी कन्सेप्ट वापरली जाते, ती कन्सेप्ट म्हणजे आपण म्हणतो ना यम आहे. मग यम तो काळ्या रेड्यावर बसून येतो आणि मग तो यम पाश टाकतो, मग पाश टाकून तो तुम्हाला ओढून घेतो. हे जे सगळी आपल्याकडची कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट ऍक्च्युअली कशी आहे, तर तो ज्या दुसऱ्या जगामध्ये जाणार आहे प्रेतात्मा होऊन, त्या जगतातून या जगतातून त्याला नेण्यासाठीचा तो एक ब्रिज तयार झालेला आहे. आणि त्या ब्रिज मधून एका अपरिहार्यतेने, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की एखादं भोवऱ्यामध्ये जर एखादा व्यक्ती अडकला पोहणारा, तर त्याची इच्छा असू दे नसू दे, त्यांनी कितीही रेजिस्ट करू दे, उलट तो जेवढा जास्त रेजिस्ट करणार आहे तेवढा तो त्या भोवऱ्यामध्ये ओढला जाणार आहे. बरोबर आहे की नाही. तर त्याच पद्धतीने त्या जीवात्म्याची अवस्था झालेली असते की तो प्रचंड हातपाय मारत असतो, मला या देहाला होल्ड करता यावं, मला या देहाचा त्याग करायचा नाहीये. आणि त्याच वेळेला त्या लोकांमध्ये जाण्याची अपरिहार्यता त्याच्या चेतनेला जाणवत असते आणि ती चेतना हळूहळू त्याच्या देहाचा त्याग करायला लागलेली असते. मग हे एक शब्दबद्ध करण्याच्या पातळीवरती आपल्याकडे असं सांगितलं जातं की यमानी पाश टाकलाय आणि यमानी ओढून घेतलेला आहे. या ज्या सगळ्या यातना आहेत, या ज्या सगळ्या, म्हणजे मृत्यू जवळ आल्यापासून तुम्ही मरण पावेपर्यंत, किंवा सामान्य आत्म्याच्या बाबतीत जर विचार केला तर पुढील साधारण 1 संवत्सर किंवा 1 वर्ष होईपर्यंत तो आत्मा अक्षरशः नरकातून जातो. म्हणजे नरक ही जी संकल्पना आहे ती ह्याच्यासाठी आहे की देहातून असं त्याला ओढून काढलं जातं अक्षरशः. त्याला तर तो देह सोडायचा नाहीये आणि तो अक्षरशः असा तो आत्मा ओढून काढला जातो त्या देहामध्ये. तर ह्या यातना, या वेदना ज्या आहेत ना, या वेदना सुसह्य करण्याचं काम ललिता देवी करत असते. आता
ह्या यातना कमी व्हाव्या, ह्या यातना अत्यल्प व्हाव्या. हं ह्याच्यासाठी आपल्याकडे दोन गोष्टी आहेत. एक आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे की ध्यान करा, आत्मोन्नतीचा विचार करा, मृत्यूपर्यंत जीवन जे जगायचंय त्याच्यासाठी तुम्ही आजपासून हळूहळू थोडीशी तयारी करायला लागा, जेणेकरून देह सोडताना आत्म्याला यातना होणार नाही. ही एक आपल्याकडची फिलॉसॉफिकल कन्सेप्ट आहे. मग वैष्णव काय म्हणतात की नामस्मरणातून तुमची ती तेवढी चित्तवृत्ती उन्नत होते की तुम्हाला देह सोडताना त्रास होत नाही वगैरे. हा सगळा एक फिलॉसॉफिकल भाग झाला. दुसरा भाग त्याच्यामध्ये असा आहे की आपल्याकडे एखाद्या व्यक्ती जर मरणाच्या दारात असेल तर आपण त्याच्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जाप करतो. तर त्या महामृत्युंजय मंत्र जो आहे तो महामृत्युंजय मंत्र सुद्धा तुम्ही काय आहे हे थोडंसं जाणून घेतलं पाहिजे. की ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्योर्मुक्षीय मामृतात. एखादा काकडीचा वेल आहे, त्या वेलाला काकड्या लागलेल्या आहेत, त्याच्यातल्या काही काकड्या वाळून गेलेल्या आहेत, आतमध्ये बिया ज्या आहेत त्या बिया सुद्धा पूर्ण विकसित होऊन त्या वाळून गेलेल्या आहेत, आणि वाऱ्याची एक झुळूक येते. ती झुळूक आल्यामुळे ती वाळलेली जी काकडी आहे ती त्या वेलापासून तुटते आणि जमिनीवरती पडते. ती जमिनीवरती पडल्यानंतर ती फुटून त्याच्या आतमधल्या ज्या वाळलेली बीज आहेत ती बीज अशी इस्ततः विखुरली जातात. आणि हे इतक्या सहज इतक्या सुलभतेने घडतं की त्याच्यामध्ये आपण असा एक विचार केला तर त्या बीजांना काहीच यातना झालेली नाहीये. की ती वाळलेली काकडी हळूच गळून पडली, देहात त्या काकडीच्या जो आवरणाचा किंवा आच्छादनाचा जो कोश होता तो भेदला गेला आणि त्यातून त्या बिया इम्पॅक्ट जो आहे पडण्याचा त्याच्यातून इस्ततः पसरलाय. तर हे शंकरा, हे रुद्रा, आमची तुला अशी विनंती आहे की आज हे जे क्लेश सहन करणारा हा जीवात्मा आहे त्याच्या जर मृत्यूची वेळ आलेली असेल तर त्याचा आत्मा त्याच्या देहातून कसा बाहेर पडू दे. तर ही वाळलेली काकडी जमिनीवर पडल्यावर त्याच्यातून त्या बिया जितक्या सहजगत्या, कुठलाही क्लेश न होता, कुठलाही संघर्ष निर्माण न होता, कुठल्याही यातना न होता इस्ततः पसरत आहेत आणि परत एकदा त्या बीज धारण करून पुन्हा त्यातून वेल उमलणार आहे. तर इतक्या सहजगत्या तो आत्मा या देहातून मुक्त व्हावा अशी मागणी आपण रुद्राला करत असतो. आता रुद्र किंवा शंकर जो आहे त्याचं जे रुद्र नाव आहे ते रुद्र नाव सुद्धा आपण यापूर्वी वाचलेलं ललिता सहस्त्रनामामध्ये की मृत्यू समयी जो तुम्हाला रोदन करायला लावतो तो रुद्र आहे. रुद्र या नामाची खरी व्याख्या अशी आहे. मग त्यांनी मृत्यू समय रोदन करायला लावू नाही म्हणून आपण त्याच्यासाठी महामृत्युंजय मंत्र म्हणत असतो. पण याची जी फिलॉसॉफिकल चौकट आहे किंवा याची जी एक लॉजिकल चौकट आहे किंवा याची आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेल्या दृष्टिकोनातून जी बांधलेली चौकट आहे त्या चौकटीचा जर आपण विचार केला तर आपल्याला एक लक्षात येईल की जिवंत असताना आत्मोन्नत होणं, जिवंत असताना देहाप्रती असणारी आसक्ती कुठेतरी कमी करवणं, जिवंत असताना साधना करत, ध्यान करत, ललिता देवीची उपासना करत आत्मोन्नत होणं हे तुमच्या पुढच्या जन्मासाठी जितकं आवश्यक आहे तितकंच जन्मापासून मृत्यू आणि मृत्यूपासून पुन्हा जन्म या ट्रान्झिशन फेजसाठी सुद्धा हे खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुमचा हा जो कालावधी आहे ट्रान्झिशन फेजचा तो कमीत कमी होण्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. ठीक आहे. हे नाम थोडंसं वेगळं होतं आणि मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने याचं निरूपण करून सांगितलंय. पण माझं मत आहे की या मुद्द्यावरती सगळ्यांनी चिंतन कुठेतरी करावं, कारण आपण कुणीही अमरपट्टा घेऊन आलेलो नाहीये. श्रीकृष्ण आणि श्रीरामांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे आपल्यापैकी कोणी वाचणार नाहीच आहे. तर त्यामुळे आपण यासाठी सुद्धा कुठेतरी आपल्या अंतर्मनामध्ये तयारी केली पाहिजे किंवा आपण आपल्या अंतर्मनामध्ये कुठेतरी स्वतःला सांगितलं पाहिजे की आपल्यावर सुद्धा ही जेव्हा वेळ येणार आहे ना आपल्याला ते फेस करता आलं पाहिजे, तिथून पळ नाही काढायचा किंवा त्रास नाही सहन करायचा. सो ही एक थोडीशी मेंटल फ्रेम ऑफ माइंड बनवण्याचं सुद्धा आपण या निमित्ताने काम करायला खरं तर काही हरकत नाहीये.